नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध जेवढी स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करतो त्या ऑलमोस्ट स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला एक कंपल्सरीली कॉमन सब्जेक्ट आहे म्हणजे मॅथ्स. मराठीमध्ये आपण ज्याला गणित किंवा अंकगणित असं म्हणतो. या विषयाच्या थोड्याशा बेसिक गोष्टींवरती आज आपण ते चर्चा करणार आहे. या विषयाची प्रिपरेशन कशी करायची, या विषयाची अभ्यास कसा करायचा, या विषयाची तयारी तुम्ही कशी करायला पाहिजे, काय काय प्रॉब्लेम्स तिथे आपल्याला जातात आणि आपण काय करायला पाहिजे, कुठल्या प्रकारे या सब्जेक्टवर तुम्हाला कमांड घेता येईल, या सर्व गोष्टींवरती आज आपण ते चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं कारण बघा, एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की जेवढेही लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गणित या विषयाची खूप भीती वाटते. आता आज आपण सर्वप्रथम काय करणार आहे की या विषयाची भीती वाटण्याची नेमकी कारणं कोणकोणती आहेत, विद्यार्थ्यांना या विषयाची भीती का वाटते, सर्वप्रथम आपण या गोष्टींवरती ते चर्चा करूया. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय राहते की विद्यार्थ्याला भीती जी वाटते, विषयामध्ये जी भीती वाटते, या भीती वाटण्याचं कारण म्हणजे काय, तर नेमकं सगळ्यात पहिलं कारण आहे तुमचं की या विषयाबद्दलचं जे आपलं नॉलेज राहतं, आपल्या विषयाबद्दलचं जे बेसिक नॉलेज आहे हे थोडंसं कच्चं राहते. बेसिक व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला त्या विषयाची भीती वाटते. बेसिक क्लिअर नसल्यामुळे भीती वाटते, पहिलं कारण तर आहे. परंतु बेसिक कच्चं काय आहे, बेसिक वीक असण्यामागचे कारण काय आहेत, तर त्या विषयाबद्दलची जी आपली मानसिकता आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे. मानसिकता म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस आपण शाळेमध्ये हा विषय शिकायचो, गणित हा विषय आला, तर आपण नेमकं त्यावेळेस आपला उद्देश काय राहायचा, शिकण्यामागचा आपला उद्देश काय, की जून जुलैपासून जेव्हा आपलं अकॅडमिक सेशन सुरू होते तिथनं मार्च किंवा एप्रिलमध्ये जेव्हा तुमची एक्झाम होणार आहे, आपला उद्देश फक्त हा एवढाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील. आपला तो उद्देश होता. आपण जनरली कधी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःहून यायला पाहिजे असा उद्देश ठेवून आपण कधीच तयारी केली नाही. आपण जेव्हाही सब्जेक्टची तयारी करतो, आपला उद्देश हा राहतो की परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील, या उद्देशानं आपण त्या विषयाची तयारी करतो. आणि त्या परीक्षेमध्ये गुण कसे घेता येतील हा हा जो तुमचा फोकस आहे, त्यामुळं त्या विषयाचा जो बेस आहे हा बेस आपला कच्चा राहिलेला. कारण सब्जेक्टचा जो बेस आहे तो बेस कधीच एक्झाममध्ये येत नाही, त्यामुळे आपण त्या बेसवर लक्ष देत नाही आणि एक्झाममध्ये जसे प्रश्न विचारतात आपण फक्त तेवढंच काम करतो. मी बरेच वेळेस असं ऐकलेलं की काही लोक तर असे आहेत की ते गणित जे आहे त्याचं पाठांतर करून घेतात, रट्टा मारणं आपण ज्याला म्हणतो. परंतु हा असा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये चालत नाही. हे एक कारण आहे. त्यानंतर बरेच वेळेस असं होते की आपल्याला तो प्रश्नच समजत नाही, म्हणजे प्रश्नामध्ये काय माहिती त्यांनी दिली आणि काय विचारलं आणि ते काढणार कसं हेच आपल्याला समजत नाही. हे समजत नाही याचं कारण हेच आहे की आपण ज्यानुसार त्या गणिताचा अभ्यास केलेला आहे, आपण सगळी सूत्र पाठ करून ठेवतो. सूत्र दिसलं की किमती घ्या, त्या सूत्रामध्ये ठेवा आणि कॅल्क्युलेशन करा, हा आपला एवढाच उद्देश आहे. परंतु परीक्षा घेणाऱ्याने थोडासा प्रश्न जरी तो फिरून विचारला किंवा काहीतरी उलट सर्व शब्द तिथे वापरले, आपल्याला तो प्रश्न समजत नाही, त्यामुळे आपल्याला ते उत्तर तिथे काढता येत नाही. हा एक मुद्दा आहे. प्रश्न समजत नाही आणि जर समजा प्रश्न समजला तर बरेच वेळेस असं होते आता इथं सूत्र वापरणार कोणतं, कारण आपण जेव्हा त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, आपण तिथे असे भरपूर वेगवेगळ्या पॅटर्नचे सूत्र तयार करून ठेवलेत. आता एकेका टॉपिकमध्ये 5-5, 10-10, 20-20 प्रकारचे प्रश्न आहेत, त्याचे 15-15, 20-20 सूत्र, हे कधी आठवणार आपल्याला, तर हे काय तिथे शक्य नाहीये. शाळेमध्ये तरी काय की लिमिटेड टॉपिकवर 3-4 सूत्र राहायचे, ते आठवायचे. पण स्पर्धा परीक्षा म्हटलं की एखादाही शब्द बदलला की काहीतरी नवीन पॅटर्न तयार होतो, नवीन पॅटर्न तयार झाले की तुम्ही नवीन सूत्र तयार करता. हे एवढी सूत्र लक्षात ठेवणं शक्य नाहीये. हे एवढी सूत्र का आपल्याला तिथे आठवत नाहीत, हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. यानंतर कॅल्क्युलेशनसाठी लागणारा वेळ. समजा सूत्र आठवलं, प्रश्न सोडवायला सुरुवात झाली, तर आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी लागणारा वेळही खूप जास्त राहतो. आपल्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्या एक्झाममध्ये आपल्याला मिळत नाही. आता आपल्याला वेळ का लागतो, तर आपली कॅल्क्युलेशनची स्पीड कमी राहते. स्पीड कमी असण्यामागचे भरपूर कारण आहेत, कारण की आपलं बेसिक कच्चं राहतं. आपल्याला वेळेवर पाढे, वर्ग, घन, कॅल्क्युलेशनच्या ज्या ट्रिक्स आहेत किंवा भागाकार कसा करायचा, गुणाकार कसा करायचा, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टीचं नॉलेज राहत नाही. त्यामुळे आपल्याला तो प्रश्न सोडवण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. यानंतर आणि या सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांच्या मागचं सर्वात मोठं जे कारण आहे, हे आहे तुमचा सराव. आपण सराव हा करत नाही. सराव म्हणजे नेमकं प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, आपली प्रॅक्टिस ही खूप कमी राहते. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस शब्दावरती थोडंसं लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा की जर समजा एखाद्या टॉपिकचा आपण अभ्यास केला, समजा उदाहरणार्थ आज सोमवार आहे, आज मी त्या टॉपिकचा अभ्यास केला, उद्याला मंगळवार आहे, मी परत तो टॉपिक एकदा वाचून काढला, तर मी काय म्हणतो त्याला रिव्हिजन झाली. आज मंगळवारी जे परत तुम्ही जेव्हा त्याला वाचता ती काय झाली, तुमची रिव्हिजन झाली. बरोबर आहे.
आपण तो टॉपिक एकदा किंवा दोनदा करतो, आपल्याला वाटतं आपलं झालं. परंतु दोनदा कोणतीही गोष्ट केली तरी प्रॅक्टिस म्हणा. जेव्हा कोणतीही गोष्ट 3 ते 4 वेळेस तुम्ही वारंवार करसाल, बघा डे वनला फक्त अभ्यास, डे 2 सेकंड डे जर त्या टॉपिकचा परत अभ्यास करता तर रिव्हिजन, तिसऱ्या दिवशी जर तुम्ही परत त्याचा अभ्यास केला तर सेकंड रिव्हिजन, आणि चौथ्यांदा जर तुम्ही तो प्रश्न किंवा तो टॉपिक करून पाहत असाल तर ती झाली तुमची प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही असं गृहीत धरा की अभ्यास करता वेळेस प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न, जेवढे टॉपिक तुम्ही डिस्कस करणार, जेवढी कन्सेप्ट आपण घेतो, त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळेस जर आपण तिथे करून पाहिले, 3 to 4 टाइम जर तुम्ही त्याला सोडून पाहिलं, तरच तुमचा सराव तिथे व्यवस्थित होऊ शकतो. आणि जर तो सराव व्यवस्थित झाला तरच तुमची स्पीड तिथे वाढू शकते आणि आपण त्या सब्जेक्टमध्ये मास्टरी घेऊ शकतो. ठीक आहे. बघा हे सर्व काम एकदम सिंपल, म्हणजे कुठल्या प्रकारे हाऊ टू प्रिपेअर, आपण नेमका काय करायला पाहिजे, मी एकदम सिंपल डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बेसिक. आता बेसिक म्हणजे नेमकं काय? बेसिक म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही ना काही बेसिक राहतं. उदाहरणार्थ जसं आपण इंग्लिश या विषयाचा जेव्हा अभ्यास करतो तर तुमचं बेसिक राहतं एबीसीडी. तसं पाहिलं तर एक्झाममध्ये कुठेच आपल्याला एबीसीडीचं काम पडणार नाही, एबीसीडी कुठे येत नाही, परंतु तरी सुद्धा आपण सुरुवात एबीसीडी पासूनच करतो. त्याचप्रमाणे गणित या विषयाचा जो बेस आहे तो आहे तुमची संख्या परिचय, संख्या पद्धती, नंबर सिस्टम, अंक, वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या कोणत्या आहेत, संख्यांपासून जे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आपण करतो, त्या गुणाकार, भागाकार, जे क्रियामध्ये आपण ज्याला म्हणणार त्या गोष्टी आहेत. त्यानंतर तिथे अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, लसावी मसावी, अशा भरपूर गोष्टी बेसिक्समध्ये येतात. हा बेस जर तुमचा व्यवस्थित क्लिअर असेल तर खूप इझिली आपण त्या विषयाचा अभ्यास तिथे करू शकतो. तर सर्वप्रथम तुम्ही हा तुमचा बेस पक्का करून घ्या. पहिला मुद्दा, बेस झाल्याच्या नंतर मॅथ्समध्ये जे वेगवेगळे टॉपिक आहेत, टॉपिक म्हणजे जसं ॲव्हरेज, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, काळकाम, गुणोत्तर व प्रमाण, वयवारी, असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स आहेत. त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा. त्या टॉपिकचा अभ्यास केल्याच्या नंतर सोबत सोबत प्रत्येक ठिकाणी काही ना काही लॉजिक किंवा ट्रिक्स, शॉर्टकट टेक्निक्स आपण ज्याला म्हणतो, ह्या गोष्टी सुद्धा तिथे राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपला असायला पाहिजे. आणि जेव्हा बेसिक क्लिअर झाल्याच्या नंतर वेगवेगळे टॉपिक आणि त्या लॉजिकचा तुम्ही अभ्यास करता, या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या म्हणजे तुमचा बेस, तुमचे वेगवेगळे टॉपिक आणि त्या टॉपिकमध्ये तुम्ही घेतलेले लॉजिक, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून जर समजा आपण त्या सब्जेक्टची प्रॅक्टिस करत आहे तर ऑटोमॅटिकली तुमचा जो स्पीड आहे तो स्पीड तिथे वाढणार आहे. स्पीड जसा जसा तुमचा वाढत जाईल सेम त्याचनुसार तुमची तिथली जी ॲक्युरसी आहे ही ॲक्युरसी सुद्धा तिथे वाढते. आणि एकदा जर मित्रांनो स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या वाढल्या तर ऑटोमॅटिकली तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तोही तिथे वाढेल. आणि मित्रांनो एकदा जर कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात झाली, मला सांगा जो व्यक्ती कॉन्फिडंट आहे, ज्याला कॉन्फिडन्स आहे, त्याला कधी भीती वाटणार का नाही? म्हणजे एकदा जर आपला कॉन्फिडन्स वाढला तर त्या विषयाची जी भीती आहे ही तुमची दूर होऊन जाईल. आणि एकदा विषयाची भीती जर निघून गेली तर त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला कोणताही कशाही प्रकारचा जरी प्रश्न विचारला तरी सुद्धा तो प्रश्न तुम्ही तिथे खूप आसानीच, म्हणजे खूप इझिली, खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तो प्रश्न तिथे सोडू शकता. यस. तर आपण जी प्रिपरेशन करणार आहे यानुसार तुम्ही चालणार. म्हणजे आपण सगळ्यात पहिले काय करणार, आपला बेसिक क्लिअर करा. बेसिकच्या नंतर वेगवेगळ्या टॉपिकचा अभ्यास करा, सोबत काही लॉजिकचं डिस्कशन करा. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र करून प्रॅक्टिस केली तर तुमची स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोन्ही गोष्टी वाढतील. आणि जसं जसं आपली स्पीड आणि ॲक्युरसी आपली वाढणार तसा तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा कॉन्फिडन्स वाढला तर जी भीती आहे ही भीती तुमची संपून जाईल. या पॅटर्ननुसार तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करा. खूप चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होऊ शकतो आणि इझिली कोणत्याही एक्झाममध्ये तुम्ही जर गणित सोडायचं म्हटलं तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ते गणित तिथे सोडवता येईल. क्लिअर? ओके. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर उजव्या बाजूला राईट हँड साईडला जे बेल आयकॉनचं बटन दिसते त्या बेल आयकॉनच्या बटनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधीही या आमच्या चॅनलवरती काहीतरी नवीन व्हिडिओ जेव्हाही अपलोड होईल, जसा तो व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ तिथे पाहू शकता. चालेल? ठीक आहे. थँक्यू.